नमस्कार मित्रांनो, नाते असो, प्रेम असो, मैत्री असो, सहकारी असो, आम्हाला सकारात्मक पण चांगली माणसे आपल्या आजूबाजूला असणे आवडते. पण काही लोक असेही आढळतात ज्यांचे वागणे एकदम विचित्र वाटत नाही, परंतु त्यांच्या छोट्या छोट्या सवयी आपल्याला नेहमीच वाईट आणि विचित्र वाटतात. आपल्या सर्वांच्या आयुष्यात अशी काही माणसं नक्कीच येतात, ज्यांना पाहून आपल्याला काही विचित्र समजलं तरी लगेच कळत नाही, पण आपण त्याच्यावर फार काळ विश्वास ठेवू शकत नाही हे समजतं. या लोकांच्या स्वभावात एक धूर्तपणा आहे जो आपल्याला त्यांच्याशी मैत्री किंवा प्रेम करण्यापासून रोखतो. कोणतीही व्यक्ती विश्वासार्ह आहे की नाही हे आपण बघून सांगू शकत नाही. पहिल्या भेटीत किंवा काही गोष्टींमध्ये आपण एखाद्याच्या अप्रामाणिकपणाबद्दल शोधू शकत नाही, परंतु अशा काही सवयी आणि कृती आहेत ज्या कालांतराने आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या भ्रामकपणाबद्दल आणि अविश्वासूपणाबद्दल सांगतात. तुम्ही अशा व्यक्तींसोबत प्रेम संबंधात असाल, मग तो तुमच्या ऑफिसचा सहकारी असो किंवा फक्त शेजारी. या सवयी तुमच्या लक्षात आल्यास तुम्ही आपोआपच त्यांच्यापासून दूर होऊ लागतो. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्हाला यापैकी कोणतीही सवय आहे, तर हे शक्य आहे की लोक तुमच्यापासून अंतर ठेवत आहे. जे लोक अप्रामाणिक असतात आणि इतरांना फसवतात, ते देखील बरेचदा हेराफेरी करतात. गोड बोलून ते तुम्हाला स्वतःनुसार घडवू लागतात. म्हणूनच या सवयी आणि लक्षणांकडे वेळीच लक्ष देणे आणि त्या परिस्थिती आणि लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येक जण जो अधूनमधून यापैकी एक किंवा दोन सवयी दाखवतो तो भ्रष्ट किंवा अप्रामाणिक असेलच असे नाही, परंतु जर तुम्हाला हे लक्षण एखाद्या व्यक्तीमध्ये दिसले तर त्यांच्या सवयी आणि कृतीकडे लक्ष द्या, जेणेकरून तुम्ही स्वतःला कोणत्याही प्रकारच्या हानीपासून वाचवू शकाल. अप्रामाणिक आणि अविश्वासू व्यक्तीमध्ये अशा कोणत्या सवयी दिसतात ते आपण पाहूया. विकृत स्वभावाचे असणे. संभाषण दरम्यान तो तुम्हाला बोलण्याची संधी देत नाही. ज्यांचा मूड फार लवकर बदलतो, ते लगेच तुम्हाला सर्व काही सांगतात. सहानुभूती आणि सद्भावना यांचा अभाव. कधीही माफी न मागणे. तो लोकांना एकमेकांच्या विरोधात उभे करतो. तो स्वतःच्या शब्दांवर ठाम राहत नाही. नकारात्मक अभिप्राय हाताळू शकत नाही. चला असभ्य होऊया. नंबर 1, विकृत स्वभावाचे असणे. आपल्या सर्वांची स्वतःची भौतिक सीमा किंवा मर्यादा असते. याचा अर्थ असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला कोणीतरी आपल्याला स्पर्श करणे, खूप जवळ उभे राहणे, पुन्हा पुन्हा मिठी मारणे, खूप जवळ बोलणे आवडत नाही. परंतु बरेचदा जे लोक विकृत स्वभावाचे असतात ते तुमच्याशी मैत्री दाखवण्यासाठी तुमच्या या भौतिक सीमांकडे दुर्लक्ष करतात. अनेक वेळा आपण या सवयींना निष्पाप चुका समजून माफ करतो, पण तुम्ही अशा व्यक्तींपासून थोडं अंतर ठेवायला किंवा तुम्हाला वारंवार स्पर्श करण्यास नकार दिला तरीही ते तुमचे ऐकत नाहीत. ते त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून तुम्हाला जाणवत राहतं की कदाचित तुम्ही मागासलेले विचार आहात आणि ते फक्त तुमचा मित्र आणि शुभचिंतक बनून तुमच्याशी जवळीक दाखवत आहेत. नंबर 2, संभाषणादरम्यान तो तुम्हाला बोलण्याची संधी देत नाही. असे लोक संभाषणादरम्यान स्वतःला हुशार दिसण्यासाठी तुमची हेराफेरी करत राहतात.
आणि जोपर्यंत ते संभाषणाच्या संपूर्ण प्रक्रियेवर प्रभुत्व मिळवत नाहीत तोपर्यंत बोलत राहतात. ही जास्त बोलण्याची सवय ही इतरांच्या जीवनावर नियंत्रण प्रस्थापित करण्याची दृक्श्राव्य प्रक्रिया आहे. सहसा असे लोक संभाषणात पारंगत असतात. श्रोतेही भावुक होऊन संमोहित होऊन त्यांच्या बोलण्यात हरवून जातात. अशा प्रकारे बैमान लोक लोकांच्या विचार करण्याचा, समजून घेण्याचा आणि बोलण्याच्या पद्धतीवर नियंत्रण ठेवतात. नंबर 3, ज्यांचा मूड फार लवकर बदलतो. ज्या लोकांवर विश्वास ठेवता येत नाही ते फक्त स्वतःचा विचार करतात. अशा परिस्थितीत जेव्हा त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टी त्यांच्यानुसार घडत नाहीत तेव्हा ते चिडचिड करतात आणि त्यांचा पारा चढतो. शास्त्रज्ञानाचे म्हणणे आहे की अशा लोकांचे वर्तन डोळ्यांचे पारणे फेडताना बदलते. ही व्यक्ती केवळ आनंदी मनस्थितीतून नाराजीकडे जात असते असे नाही. हे लोक डोळे मिचकावताना त्यांच्या सामान्य आनंदी स्थितीत परत येतात. अशा रीतीने समोरच्या व्यक्तीला कधी काय हवे आहे हे समजणे खूप कठीण होऊन बसते. त्यामुळे त्यांच्यासोबत राहणाऱ्या लोकांचे जगणे खूप कठीण झाले आहे. नंबर 4, जे लगेच तुम्हाला सर्व काही सांगतात. पहिल्याच भेटीत तुम्हाला त्यांच्या आयुष्याविषयी खोल आणि गुप्त गोष्टी सांगणाऱ्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही कधी भेटलात का? एखाद्या व्यक्तीची अशी सवय दर्शवते की तो विश्वास ठेवण्यास पात्र नाही. पहिल्याच भेटीत एखाद्याला त्यांच्या आयुष्याबद्दल सर्व काही सांगणे हे स्वतः दर्शवते की या व्यक्तीमध्ये संयमाचा अभाव आहे आणि इतरांना नियंत्रणात ठेवण्याचा या इच्छेचे खरे कारण हे आहे की ते स्वतःच्या नियंत्रणाबाहेर आहेत. जर एखादी व्यक्ती भेटीचा पहिल्या काही मिनिटातच त्यांच्या आयुष्यातील सर्व लहान मोठ्या गोष्टींशी सामना करत असेल तर याचा अर्थ असा होतो की तो स्वतःच्या कृतीवर नियंत्रण ठेवू शकत नाही. नंबर 5, सहानुभूती आणि सद्भावना यांचा अभाव. तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीला भेटलात आणि विचार केला आहे की तो इतका दगडाचा का आहे? कधी कधी काही लोक इतके कठोर असतात की त्यांना इतरांबद्दल सहानुभूती नसते. तो इतरांच्या त्रासावर आणि दुर्दैवावर हसतो आणि त्याला भेटलेल्या इतर लोकांना असे वाटते की त्याला कोणाचीही पर्वा नाही. अशा व्यक्तीला भेटल्यास त्याच्यापासून अंतर ठेवणे चांगले. नंबर 6, कधीही माफी न मागणे. माफी मागण्यासाठी खूप धैर्य आणि मोठे मन लागते, पण जे फक्त स्वतःचा विचार करतात त्यांना त्यांचे कोणतेही काम चुकीचे समजणे शक्य होत नाही. म्हणूनच ते माफी मागण्याचे टाळतात आणि इतरांना दोष देतात. जेव्हा आपण काही चूक करतो तेव्हा आपल्याला त्याबद्दल दोषी वाटते, परंतु विश्वास आणि मैत्रीला पात्र नसलेल्या व्यक्तीला आपल्या कामाबद्दल कधीच लाज किंवा अपराधी वाटत नाही. या कारणास्तव तो त्याच्या कृतीबद्दल माफी मागण्यास नकार देतो. नंबर 7, तो लोकांना एकमेकांच्या विरोधात उभे करतो. आम्ही सर्वजण एखाद्या वेळी किंवा दुसऱ्या वेळी भेटलो आहोत. ज्याला 2 लोकांमध्ये भांडण करायला आवडते. असे केल्याने त्या व्यक्तीला एक प्रकारची शक्ती जाणवते. अनेकदा अप्रामाणिक आणि धूर्त लोक स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना भांडायला लावतात. लढाईला प्रवृत्त करण्यासाठी ते जाणून बुजून इतर कोणाचे तरी रहस्य लोकांसमोर उघड करतात. ज्यांना ते सांगितले जाऊ नये त्यामुळे मारामारी होतात आणि कुठेतरी त्याचा फायदा घेतात. म्हणूनच अशा लोकांपासून दूर राहणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. नंबर 8, तो स्वतःच्या शब्दांवर ठाम राहत नाही. अनेक वेळा आपण एखाद्याला वचन देतो, पण परिस्थितीमुळे आपण ते वचन पूर्ण करू शकत नाही.
यात काही मोठी गोष्ट नाही, पण असे काही लोक आहेत जे जाणीवपूर्वक एकामागून एक वचन मोडतात आणि आपल्या शब्दावर ठाम राहत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही नंतर त्या व्यक्तीकडे तक्रार करून त्यांना त्यांची चूक लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला तर ते तुमच्यावर रागवतात. कधी कधी असंही घडतं की त्यांनी असं कधी बोललं होतं यावर विश्वास ठेवायला ते नकार देतात. अशा प्रकारे 4 लोकांमध्ये आपण स्वतःला खोटे असल्याचे सिद्ध करता. नंबर 9, नकारात्मक अभिप्राय हाताळू शकत नाही. जवळपास प्रत्येकाला दिवसातून अनेक वेळा त्यांच्या सभोवतालच्या लोकांकडून फीडबॅक मिळतो, मग ती प्रशंसा असो किंवा टीका. नकारात्मक प्रतिक्रिया आपल्या सर्वांना दुखी करतात, परंतु जे लोक विश्वासार्ह आणि ढोंगी आहेत त्यांना नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्यावर राग येतो. बहुतेकदा अशा लोकांच्या व्यक्तिमत्वाचा प्रकार स्वार्थी असतो आणि फक्त स्वतःबद्दल विचार करतो. म्हणूनच हे लोक हे मान्य करू शकत नाहीत की ज्यांनी काहीतरी चुकीचे किंवा वाईट केले असावे. अशा स्थितीत त्यांना लोकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्यास त्यांचे काम सुधारण्याऐवजी त्यांच्यावरच हल्ला झाल्याचे त्यांना वाटते. अशी माणसे तुमच्या आजूबाजूला असताना तुम्हाला कधीही मोकळेपणाने जगू देत नाहीत. तो अनेकदा तुम्हाला स्वतःच्या मार्गावर जाण्यास भाग पाडेल आणि जर तुम्ही तसे केले नाही तर तुम्हाला त्याच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल. नंबर 10, चला असभ्य होऊया. जर कोणी तुमच्याशी असभ्य वर्तन करत असेल आणि तुम्हाला शिवीगाळ करत असेल तर तुम्ही त्यांच्या आसपास का असावे? कपटी आणि धूर्त लोक अनेकदा त्यांच्या सभोवतालच्या प्रत्येकाला पाण्यात पाहतात. असे केल्याने त्यांना स्वतःबद्दल चांगले वाटते. जर एखादी व्यक्ती तुम्हाला सतत निराश करत असेल आणि ही गोष्ट तुम्हाला त्रास देत असेल तर त्यांच्यापासून अंतर राखणे चांगले. आपण सर्वजण आपल्या आयुष्यात विविध प्रकारच्या लोकांना भेटतो. काही लोक आपल्याला चांगला वेळ देतात तर काही आपल्याला अनुभव देतात. मला आशा आहे की ही माहिती आणि अनुभव तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. तर मित्रांनो, तुम्हाला हे विचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.